नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज आपण अ, या भारतीय हवामान विभागामार्फत मिळालेल्या नकाशाचं विश्लेषण करणार आहोत. आपला मोसमी पाऊस कुठपर्यंत आलेला आहे, आज त्याची 9 तारखेला काय पोझिशन आहे त्या संदर्भातली माहिती आपण घेऊ. प्रथम आपण मित्रांनो त्याची पूर्व बाजू पाहू. मित्रांनो, तिने आज 30° नॉर्थ अक्षवरत या दरम्यान तो आहे आणि जवळपास त्यांनी पूर्वोत्तर राज्ये संपूर्ण व्यापलेले आहेत. त्यामध्ये 7 राज्यांचा समावेश, अगदी सिक्कीम पर्यंत मित्रांनो तो पोहोचलेला आहे. सिक्कीम सुद्धा कव्हर केलेला आहे. परंतु मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये त्याची फारशी प्रगती या ठिकाणी झालेली नाही. आंध्र प्रदेशला तो अद्याप कुठे पोहोचलेला नाही. परंतु मित्रांनो, ही बाजू त्याची थोडीशी आपल्याला अधिक लवकर पुढे सरकताना दिसत आहे. त्यानंतर पश्चिम बाजूचा जर विचार केला तर पश्चिम बाजू आज 9 तारखेला जैसे थे आहे. राज्यात आज तरी कुठेही प्रवेश केलेला नाही. फार मोठ्या भूभागावर साऊथ वेस्ट मोसमी पावसाने आपली जागा सोडलेली नाही. मित्रांनो, थोडासा तो जैसे थे आहे आणि ही आपल्या दृष्टीने थोडीशी चिंतेची बाब आहे. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर त्याचं वितरण कसं असेल आणि कशा पद्धतीने राज्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील याची संदर्भात आपण माहिती घेऊ. परंतु मित्रांनो, राज्याच्या बहुतांश भागात म्हणजे 21 जून पर्यंत संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस दाखल झालेला असेल आणि राज्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस तोपर्यंत पडलेला असेल. मित्रांनो, आज आहे 9, अजून किमान एक 10-12 दिवस दम धरा, सर्व काही सुरळीत होईल. राज्यात मोसमी पावसाचा सक्रियता ही साधारणतः 20-21 जून नंतरच येणार आहे. त्यामुळे धूळ पेरणीचा निर्णय तो आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर घ्यावा. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, आज आपण उपग्रह प्रतिमाचं विश्लेषण पाहणार आहोत. सध्या पुढील 3 तासात आणि रात्री पर्यंत जर आपण पाहिलं तर पुढील 3 तासात तरी मित्रांनो राज्याच्या अंतर्गत भागात फारशा पावसाच्या ऍक्टिव्हिटी दिसत नाहीत. या उपग्रह प्रतिमाचं जर आपण विश्लेषण केलं तर मित्रांनो, घाटावर दिसत आहेत, घाटाच्या आजूबाजूला थोडेसे दिसत आहेत, अगदी दक्षिणेकडे सोलापूर जिल्ह्यात काही दिसत आहेत. परंतु मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे, मराठवाडा माझा विभाग, या विभागामध्ये फारशा पावसाच्या नोंदी आज होणार नाहीत अशी शक्यता या मॉडेलकडून आपल्याला वर्तवण्यात आलेली आहे. ही उपग्रह प्रतिमा आहे. मित्रांनो, हे सर्व पाहता या सर्व पार्श्वभूमीवर देशामध्ये टेम्परेचर प्रकोप झालेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा मित्रांनो मोठ्या प्रमाणावर तापमान वाढलेले. मी पाठीमागे तुम्हाला खूप दिवसापूर्वी मेसेज टाकला होता किंवा व्हिडिओ बनवला होता. संबंध पावसाळ्यामध्ये मित्रांनो आपल्याला उन्हाळ्याचा अनुभव येणार आहे. पिकांना पावसाळ्यात पाणी देण्याची वेळ येणार आहे. हा तर सध्या जूनची सुरुवात आहे मित्रांनो. जून, जुलै, ऑगस्ट जसे ज्या ज्या पद्धतीने अल निनो सक्रिय होईल त्या पद्धतीने तापमान हे वाढत राहणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात सुद्धा आपल्याला उन्हाळ्याचा अनुभव पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, जवळपास देशाच्या राज्याच्या बहुतांश भागात 40, 42, 41 वर तापमान हे गेलेलं आहे. मित्रांनो, या सर्व गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. मित्रांनो, हे या मॉडेलनुसार आपण जर पाहिलं, हे 8 ते 15 जूनचं माहिती सांगणार आहे. आज 9 तारीख आहे. मित्रांनो, या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर चिंता वाढवणारा हा अंदाज आहे या मॉडेलचा. मित्रांनो, फार काही राज्यात 8 ते 15 तारखेपर्यंत पावसाच्या हालचाली होणार नाहीत. अतिशय विखुरलेल्या स्वरूपात, अल्प स्वरूपात पाऊस असेल. जोही पाऊस असेल तो राज्याच्या दक्षिणेकडे असेल. मित्रांनो, हे या मॉडेलने सूचित केलेलं आहे. हे मी तुम्हाला आपल्या राज्या संदर्भात गोल वाढलेलं आहे. या 8 ते 15 जून हा कालावधी आहे. त्यानंतर दुसरा, याच मॉडेलचा दुसरा कालावधी मित्रांनो आपण पाहणार आहोत. आणखी एक कालावधी आहे, तोही आपण पुढे पाहू. या सर्व पार्श्वभूमीवर आपण मित्रांनो पुढील 8 दिवसामध्ये म्हणजे 8-10 दिवसामध्ये पावसाची शक्यता वाढत आहे. 8 दिवसामध्ये तर ती कुठं वाढत आहे, ते जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर घाटावर वाढत आहे. मुंबईला सध्या सुद्धा पावसाच्या फारशा हालचाली नाहीत. परंतु येणाऱ्या काही 7-8 दिवसामध्ये मुंबईमध्ये पावसाच्या हालचाली वाढत आहेत. घाटावर आपल्याला पाऊस दिसत आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही जर अंतर्गत महाराष्ट्र जर पाहिला, हा अर्धचंद्र अगदी नागपूरपर्यंत
पावसाच्या रेड झोन मध्ये आहे. या ठिकाणी पाऊस कमी आहे, लक्षात घ्या. रेड झोन म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, खरं सांगितलं पाहिजे. शेतकऱ्यांना जर खरं सांगितलं तर निश्चित त्याला दिशा मिळेल, तिची फसवणूक होणार नाही. म्हणून मित्रांनो, खरं बोलल्यानंतर सख्या आईला सुद्धा राग येतो, परंतु मी सातत्याने 2026 मध्ये कमी पाऊस पडणार आहे याचं भाकीत केलेलं आहे. कमी पाऊस पडणारे म्हणजे अगदी लगेच दुष्काळच पडणारे असं नाही. पिकापुरता पाऊस, जेमतेम पाऊस हा होत असतो. परंतु या संदर्भात पिकांना मोठा ताण सहन करण्याची सहन करावा लागतो आणि या पार्श्वभूमीवर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते. हे सर्व गोष्टी पाहता मित्रांनो, हे 2026 वर्ष शेतकऱ्यांसाठी थोडीसं परीक्षा पाहणारं ठरणार आहे. याच्यात काही चमत्कार झाला, जर बंगालच्या उपसागरात लो प्रेशर सिस्टीम जर डेव्हलप झाल्या मित्रांनो, पावसाळ्याच्या काळात एमजीओ फेजची चक्कर जर हिंदी महासागरात आली तर निश्चित याच्यामध्ये बदल होऊ शकतो, नाही असं नाही. परंतु मित्रांनो, त्यासाठी आपल्याला खूप वाट पाहावी लागेल आणि बराचसा कालावधी तो गेलेला असेल आणि मग तो पाऊस मला वाटतं एकदम पडेल आणि तो शेती पिकासाठी निश्चित हानिकारक असतो. बंगालच्या उपसागरात मित्रांनो, यावर्षी ज्या बाष्पयुक्त हवा आपल्याला प्रशांत महासागराकडून येत असते ती यावर्षी येणार नाही. म्हणून या ठिकाणी जवळपास 20% लो प्रेशर सिस्टीम कमी निर्माण होणार आहेत, लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात जर चांगला पाऊस पडायचा असेल तर या ठिकाणी सिस्टीम तयार झाल्या पाहिजे. जोपर्यंत या ठिकाणी सिस्टीम तयार होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत नाही, लक्षात घ्या. इकडच्या सिस्टीमचा पाऊस घाटावर पडतो मित्रांनो आणि पुढे जाऊन पूर्व विदर्भात पाऊस आपल्याला दिसतोय, लक्षात घ्या. परंतु या भागात पावसासाठी संघर्षच या मॉडेलने आपल्याला दाखवलेला आहे. 20% लो प्रेशरची शक्यता बंगालच्या उपसागरामध्ये कमी आहे आणि पर्यायाने आपल्या राज्यात सुद्धा पाऊस त्याचं प्रमाण कमी होईल. दुसरी हा मित्रांनो त्याच मॉडेलचा एक दुसरा आठवड्याचा अंदाज आहे. हा आहे 15 तारीख ते 22 तारीख. मित्रांनो, ही आणखी परिस्थिती खराब होण्याच्या मार्गाकडे चाललेला आहे, लक्षात घ्या. सुरुवातीला हा घाटावरच ऍक्टिव्हिटी दिसतात आपल्याला. हा जो डार्क कलर दिसतोय तुम्हाला हा घाटावर आहे. या ठिकाणी मित्रांनो राज्याच्या अंतर्गत भागात कमीच पाऊस आहे 22 तारखेपर्यंत सुद्धा. परंतु मित्रांनो, ही परिस्थिती सुधारावी अशी आपण निसर्गाकडे प्रार्थना करू. कुठेतरी चमत्कार घडावा. बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात लो प्रेशर सिस्टीम बनावी. बंगालच्या उपसागरात लो प्रेशर सिस्टीम बनवून राज्याच्या संपूर्ण भागात पाऊस पडावा अशी हे आहे. परंतु हे मित्रांनो केरळपर्यंत 15 ते 22 केरळपर्यंत कमी पावसाची शक्यता या मॉडेलने दाखवलेली आहे. निश्चित सकारात्मक बदल व्हावं तोपर्यंत 22 तारखेनंतर सकारात्मक बदल व्हावेत. म्हणजे इथं तर सध्या मित्रांनो 22 तारखेपर्यंत राज्याच्या भागात कुठेही पेरणीयोग्य समाधानकारक पाऊस पडणार नाही अशी शक्यता या मॉडेलने दाखवलेली आहे. त्यामुळे मित्रांनो रात्र वैऱ्याची आहे. सतर्क राहा, सावध राहा, अंदाजाकडे दुर्लक्ष करू नका, लक्षात घ्या. आम्ही अंदाज देतो म्हणजे असे ह्या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आपण हे सर्व सतर्क राहा एवढंच या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि अधिक माहितीसाठी मित्रांनो IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. विशेषतः मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रातलं अग्रिकल्चर डिपार्टमेंट काय सांगत आहे त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. ते जे सल्ला देतील त्यांचे सल्ले वारंवार ऐका, पहा आणि त्या पद्धतीने आपल्या शेतीचं नियोजन करा. एवढंच तुम्हाला सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीवंश.